वंदे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे 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 भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्री राम, 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 वंदे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। गेली अनेक वर्ष नवी मुंबईतील चळवळीतून आंदोलनातून घडलेलं नेतृत्व डॉक्टर राजेश पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो। मी बेलापूर मतदारसंघ आणि ऐरोली मतदारसंघाचा जिल्हा जो आपला आहे त्या जिल्ह्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांना आज ग फॉर्म आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवड केल्याची जाहीर करण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार आदरणीय मनोज कोटकजी साहेब इथे आलेले आहेत। त्यांचं आम्ही सर्व मिळून टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करत आहोत। मनोजजी कोटक साहेब पहिल्यांदा नव्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नेमताना पदग्रहण करताना एवढ्या मोठ्या संख्येमध्ये निवडणूक होऊन गेल्या 10 वर्षानंतर पहिल्यांदा डॉक्टर राजेश पाटलांची निवड अशा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आपण निवडणुकीचं काम सांभाळलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देते। पारदर्शकता दाखवून अध्यक्षाची निवड झालेली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माननीय रेड्डीजी, त्याचबरोबर वर्षाताई भोसले, कृष्णाजी पाटील, आपले सन्मान्य माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब, व्यासपीठावरील सन्मान्य सर्व नेतेगण, सन्मान्य सर्व मंडळाध्यक्ष, उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी देखील ह्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांना मी नतमस्तक होतो आणि तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी साथ घालून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतोय। आताच माझ्याकडं नवी मुंबई जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। आता ही जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारी माझ्यासाठी कुठलीच गोष्ट ही नवीन नव्हती आणि मी नवीन कार्यकर्ताही नाही, पण पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, जो विश्वास त्या ठिकाणी माझ्यावर दाखवलेला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। आतापर्यंतच्या ह्या इतिहासामध्ये ज्या वेळेला पक्षीय लेवलवर संघटनात्मक रचनेच्या दृष्टिकोनातून जी कामं आपले माझे जिल्हाध्यक्ष सन्मान्य रामचंद्र घरत साहेबांनी दिले, आपल्या लाडक्या आमदार मंत्रिताई म्हात्रेंनी दिली, त्याचबरोबर आपले सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब यांच्याकडून ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि महामंत्री त्या ठिकाणी असताना बरेचशा संघटनात्मक रचनेमध्ये आपण काम केलेलं असल्यामुळं आपल्याला बांधणी कठीण नाही। मुळातच आपला भारतीय जनता पार्टीचा नव्या मुंबईचा ग्राफ फार उंचावलेला आहे, फार मोठी संख्या आपल्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची आहे, अनुभवी कार्यकर्त्यांची आहे, सगळे ज्येष्ठ नगरसेवक देखील या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला बांधणीसाठी फार काय त्या ठिकाणी त्रास होईल असं नाही, परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण जाता कामा नये। महानगरपालिकेची निवडणूक येत आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या 15 ते 20 दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल। मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल, तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल, बूथ स्तरावरची कमिटी असेल, ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे, कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो, इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत, गावगावठाणांच्या समस्या आहेत,
या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत, या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत. या समस्या सोडवताना आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपले लाडके आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे, ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. पण महापालिकेच्या निवडणुका कधीही झाल्या तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये ही सक्षम आहे. कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे. कार्यकर्त्यांच्या बरोबरच या ठिकाणी 2 आमचे आमदार आहेत, मंत्री आहेत. त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही. आम्ही 101% मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये ही भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल. बघा, मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही. मी देखील या ठिकाणी 10 वर्षापासून काम करतोय. माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीमधलं मोठं पद आहे. अध्यक्षपदानंतर त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही आपल्या पक्षीय लेवलवरची रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच, कोणी नवीन असतील, जुने असतील, परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे, ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ. कुणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू. एक 10 वर्ष झालं तुम्ही एक सामान्य भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे, लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. नव्या मुंबईमध्ये देखील त्या ठिकाणी 3.5 लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही, परंतु आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करत राहू, मिळून काम करत राहू, सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू. कुठेही आम्हाला त्या ठिकाणी तशी काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. ठीक, थँक्यू.